ईशान्य चाचणीवर आधारित आपल्याला असे प्रश्न पाहायला मिळतात बघा. वायव्य दिशेला पश्चिम म्हटले, म्हणते पूर्व दिशेला ईशान्य म्हटले, नैऋत्य दिशेला दक्षिण म्हटले, तर आग्नेय दिशा कोणती दिशा तयार होणार, म्हणजे आग्नेय दिशा कोणत्या दिशेच्या ठिकाणी येणार. तर बघा, जेव्हा आपल्याला पेपरवर दिशा दाखवायची आहे, लक्षात ठेवायचं वरच्या बाजूने दाखवायची उत्तर दिशा, त्याच्या खाली दाखवायची दक्षिण आणि उजव्या बाजूने असते पूर्व आणि त्याच्या लगेच पुढे असते पश्चिम दिशा. तर प्रत्येक दोन दिशेमध्ये 90 अंशाचा कोन राहतो. प्रत्येक दोन दिशेमध्ये 90 अंशाचा कोन राहतो. तर या 90 अंशाचे जर दोन भाग केले आपण 45-45 डिग्री होणार. या पण 90 अंशाचे दोन भाग केले तर 45-45 डिग्रीमध्ये सर्व दिशा वाटल्या जाणार. ठीक आहे. नंतर उत्तर आणि पश्चिम याच्या मधात राहते वायव्य दिशा. त्यानंतर उत्तर आणि पूर्व याच्या मधात राहते ईशान्य दिशा. पूर्व आणि दक्षिण याच्या मधात राहते आग्नेय दिशा. नंतर दक्षिण आणि पश्चिम याच्या मधात राहते नैऋत्य दिशा. आता प्रत्येक दिशेमध्ये 45-45 डिग्रीचा कोन आहे. ठीक आहे. आता जर आपण या दिशामधले एका दिशेमध्ये जरी आपण 45 डिग्री किंवा 90 डिग्री कितीही डिग्री जरी चेंज केला तर पूर्णच्या पूर्ण हे डायग्राम चेंज होऊन जाते. आता आपल्याला प्रश्नामध्ये तेच म्हटलं त्याने, वायव्य दिशेला पश्चिम म्हटले म्हणते. तर आपल्याला फक्त एवढं लोकेट करायचं होतं की वायव्य दिशा नेमकी असते कुठं आणि त्याला तो पश्चिम दिशा म्हणत आहे. प्रश्नामध्ये म्हणत आहे वायव्य दिशेला पश्चिम दिशा म्हटलं, तर वायव्य दिशेचं लोकेशन कुठे असतं? वायव्य दिशा असते या बाजूनं आणि ते झाली म्हणते पश्चिम दिशा. तर वायव्य दिशेनं पश्चिम दिशेला होण्यासाठी किती डिग्रीचा कोन बनवला? तर 45 अंशाचा कोन बनवला. परंतु वायव्य दिशेपासून लेफ्ट आहे का राईट आहे? तर लेफ्ट टर्न आहे. लक्षात ठेवा. म्हणजे वायव्य दिशा 45 डिग्रीमध्ये लेफ्ट टर्न घेतला. आता याच्यामधल्या प्रत्येक दिशा 45 डिग्रीमध्ये रोटेट करणार आहे. तर आता आपल्याला प्रश्न विचारत काय बघा, आग्नेय दिशेला कोणती दिशा असे म्हणणार? तर आग्नेय दिशा असते कुठे? आग्नेय दिशा असते कुठे बघा? आग्नेय दिशा असते या बाजूने. आता इथून 45 डिग्री लेफ्ट टर्न घ्यायचा म्हणजे वरच्या बाजूने जायचं. तर आग्नेय दिशा कोणती दिशा बनणार? इथून 45 डिग्री म्हटलं आणि लेफ्ट टर्न जर म्हटलं तर कुठे येणार? पूर्व दिशेला. तर पूर्व या प्रश्नाचं उत्तर राहणार. तर पूर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार. आणखी एक प्रश्न आहे बघा. हा एक लोकेशन काढून घ्यायचं उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. याच्यामध्ये 45-45 अंशामध्ये कोण काढून घ्यायचं? उपदिशा, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. ठीक आहे. आता तो म्हणते प्रश्नामध्ये आग्नेय दिशा उत्तर दिशा बनली. बघा, आग्नेय उत्तर दिशा बनली. तर आग्नेय दिशा उत्तर दिशा बनत आहे. आग्नेय दिशा असते कुठे? मुळात इथं आणि ती बनत आहे उत्तर दिशा म्हणते. म्हणजे आग्नेय जात आहे इथं. लक्षात ठेवा. तर आग्नेयपासून किती अंशाचा कोन झाला? हा 45 अंशाचा, त्यानंतर हा दुसरा 45 अंशाचा आणि नंतर हा तिसरा 45 अंशाचा. म्हणजे आग्नेय दिशेनं 135 डिग्रीमध्ये लेफ्ट टर्न घेतला आहे. आग्नेय दिशा 135 डिग्री लेफ्ट टर्न घेऊन उत्तर दिशा तयार झाली. तर आता आपल्याला प्रश्न काय विचारला होता बघा. तर 135 अंशाचा लेफ्ट टर्न घ्यायचा. आपल्याला जी दिशा विचारणार ते. दक्षिण दिशेला कोणती दिशा म्हणणार? तर दक्षिण दिशेला कोणती दिशा म्हणणार? तर दक्षिण दिशा मुळात असते कुठे? इथे. आता इथून आपल्याला 135 डिग्री डावा टर्न घ्यायचा म्हणजे लेफ्ट साइड घ्यायचा या साइडने. हे झालं एक पहिला 135 हा 45 त्यानंतर हा दुसरा 45 आणि हा एक तिसरा 45. म्हणजे इथून झालं 135 डिग्री. कोणती दिशा बनणार? ईशान्य. ईशान्य आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार. ईशान्य आपल्या प्रश्नाचं उत्तर. हे दोन्ही प्रश्न समजले असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता सांगू शकता. ठीक आहे.